नमस्कार मंडळी. या आधीच्या भागांमध्ये आपण भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायाचे म्हणजेच पुरुषोत्तम योग या अध्यायाचे 20 श्लोक पाहिले, त्यांचा अर्थाचं वाचन केलं. म्हणजे आजच्या भागात आपण 15व्या अध्यायाचा सारांश पाहूया. भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये म्हणजेच पुरुषोत्तम योग या अध्यायामध्ये पुरुषोत्तम योग हा संसार वृक्षाचे म्हणजे अश्वत्थ वृक्षाचे रूप वापरून क्षर म्हणजे नाशवान आणि अक्षर म्हणजे अविनाशी आणि ह्या दोहोंमध्ये श्रेष्ठ असलेल्या पुरुषोत्तम म्हणजे परमात्मा यांचे ज्ञान देतो. या अध्यायात इंद्रियांवर विजय मिळवून आसक्तीचा त्याग करून आणि परमेश्वरात स्थिर राहून जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्ती किंवा मोक्ष कसा मिळवावा हे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. तसेच परमेश्वराचे वैश्विक स्वरूप, सर्वत्र उपस्थिती आणि त्याचे तेज स्पष्ट करतात. यातील मुख्य मुद्दे पुढीलप्रमाणे. संसार वृक्षाचे रूपक. या अध्यायाची सुरुवात संसार वृक्षाच्या वर्णनाने होते, ज्याचे मूळ परमेश्वर आहे, जो वर आहे आणि फांद्या म्हणजे ब्रह्मादेव, मनुष्य, प्राणी खाली पसरलेले आहेत. या वृक्षाला तोडण्यासाठी किंवा त्याच्यापासून सुटका मिळवण्यासाठी वैराग्य आणि अतूट प्रयत्नांची गरज आहे असे सांगितले आहे. क्षर आणि अक्षर पुरुष. जगात 2 प्रकारचे पुरुष म्हणजे तत्वे आहेत. क्षर शरीर आणि सर्व प्राणी आणि अक्षर म्हणजे जीवात्मा. या दोघांपेक्षा श्रेष्ठ असा पुरुषोत्तम म्हणजे परमात्मा आहे, जो तिन्ही लोकांमध्ये प्रवेश करून त्यांना धारण करतो. परमेश्वराचे स्वरूप. श्रीकृष्ण सांगतात की सूर्य, चंद्र किंवा अग्नीमधील तेज त्यांचे स्वतःचे तेज आहे आणि तेच तेज सर्व जीवांमध्ये ऊर्जा म्हणून प्रकट होते, जे अन्न पचवते आणि सर्व प्राण्यांना आधार देते. मोक्षाचा मार्ग. ज्यांचे मान, मोह, आसक्ती आणि कामना नष्ट झाल्या आहेत असे ज्ञानी लोक सुखदुःखाच्या द्वंद्वावर विजय मिळवून अविनाशी परमपदाला म्हणजेच मोक्षाला प्राप्त करतात. ज्ञान आणि भक्तीचे महत्त्व. या अध्यायात पुरुषोत्तम म्हणजे परमात्मा यांचे ज्ञान प्राप्त करणे आणि भक्ती करणे हेच जन्ममृत्यूच्या बंधनातून सुटण्याचा किंवा मोक्ष मिळवण्याचा अंतिम मार्ग असल्याचे सांगितले आहे. थोडक्यात 15वा अध्याय हा परमेश्वराच्या म्हणजेच पुरुषोत्तम स्वरूपाचे आणि या जगाच्या स्वरूपाचे गहन ज्ञान देतो, ज्यामुळे साधकाला संसार बंधनातून मुक्त होऊन परमपदाची प्राप्ती होते. मंडळी, ओम नमो भगवते वासुदेवाय.